शरद बुंदाटे आणि प्रकाश बदे ही पहिली जोडी मैदानावरती दाखल झाली आहे आणि पहिलं षटक घेऊन येतोय उद्देश आपण या पहिलाच बॉल राऊंड विकेटनं वैभव थेर आहे त्या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती बॅटर शरद कट करत असताना एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. शरद बुंदाटे आणि त्याचबरोबरीनं प्रकाश बदे ही जोडी मैदानामध्ये. वैभव थेर टीमचा कॅप्टन शिरसे एंडकडून पहिलं षटक घेऊन आलाय. फॉलो थ्रूमध्ये उडी मारून अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी एक धाव. फार लांबून क्षेत्ररक्षक आले बॉलला कव्हर करण्यासाठी एकाच ॲक्शनमध्ये थ्रो करण्याचा प्रयत्न केला आणि शरद बुंदाटे आणि प्रकाश बदे दोन्ही बॅटर आपलं स्वतःचं खातं उघडत असताना कॉमेंट्री बॉक्समध्ये सागर भोईर एक अतिशय चांगले गुणलेखक आमच्या संबंध जोडले गेलेत त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. बॅटच्या टो एंडला लागला बॉल हवेमध्ये झेल घेतला जातोय आणि बॅटर शरद बुंदाटे होतोय बाद. शांताराम कोळंबे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तिसऱ्या बॉलवरती मोठा धक्का बसला. बॅट्समन शरद बुंदाटे एक चांगला बॅटर होता. एक या धावसंख्येवरती बाद झाला. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या खालच्या भागाला चेंडू ब्रश झाला. पाठीमागच्या बाजूला चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेला आणि शांताराम कोळंबे चांदाईचा एक सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांदाईचे दोन्ही खेळाडू ग्रामीण क्रिकेटमध्ये चांदाई ग्रामीण संघाकडून खरं तर एकत्र खेळलेले खेळाडू आहेत. शांताराम कोळंबे आणि वैभव थेर एकाच संघामध्ये खेळतात परंतु कर्जत टेनिस क्रिकेटच्या या KPL मध्ये कर्जत प्रीमियर लीगमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेत. 3 धावा धावफलकावरती आहेत. कडावचा खेळाडू आहे प्रकाश बदे एक सिनियर खेळाडू आहे. बरीच वर्ष क्रिकेट खेळण्याचा अनुभव प्रकाशच्या पाठीमागे आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलेला बॉल यावेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंडिंग करत असताना पाहायला मिळाला शांताराम आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सेफ आहे. पहिल्या ओव्हरमध्ये दादागिरी खरं तर पाहायला मिळते वैभव थेरची. डॉमिनेट करतोय. पॉवर प्लेचं षटक सुरू असताना मोठे फटके अद्यापही मारू दिले नाही आहेत आणि शरदची एक विकेट देखील त्याला मिळाली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लागलंय त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी लागलंय. हवा येऊ द्या. बॉक्स घेऊन जा मैदानामध्ये आणि पाणी घेऊन जा. पाणी घेऊन जा. 12 खेळाडू आहेत. पाणी घेऊन जा जरा मैदानामध्ये. फर्स्ट एड बॉक्स त्या ठिकाणी पुरवण्यात येईल. खरं तर बॉल टाकत असताना स्किड झाले आणि दुखापत झाली आहे. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आहे. वैभव थेरची कॅप्टन आहेत. मोठा खेळाडू आहे.
त्याला सावली येऊ द्या त्या ठिकाणी, म्हणजे त्याला घेऊन या बाहेर. जास्त दुखापत असतील तर वैभवला बाहेर घेऊन या. स्किड झाला बॉल टाकत असताना, बॉल डिलिव्हर्ड करत असताना स्किड झाला वैभव आणि त्यानंतर संपूर्ण वेट हे त्याच्या उजव्या पायावरती आलं. उजव्या पायावरती संपूर्ण शरीराचं वेट आलं आणि तदनंतर मात्र दुखापत पाहायला मिळते. एक मोठा खेळाडू आहे, टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा एक मोठा खेळाडू. कर्जतमध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये याचा चांगला खेळ आपण पाहिला आहे आणि त्याच्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये सगळे खेळाडू एकत्र झालेत. आमचे आयोजन कमिटीमधील एक महत्त्वाचा भाग शहाबुद्दीन देखील त्या ठिकाणी आहेत आणि फिजिओथेरपिस्ट देखील त्या ठिकाणी आलेले आहेत. आमचे डॉक्टर त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या ठिकाणी फर्स्ट एड प्रथमोपचार त्याला दिले जात आहेत. पायावरती वेट आलं शरीराचं पूर्णपणे, दुखापत झाली आहे वैभवची आणि वैभव मात्र थोडासा इंज्युअर्ड आहे, परंतु त्यानं खेळ सोडला नाही आहे. त्यानं मॅचमधून बाहेर निघणं पसंत केलं नाही आहे, कारण टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टनला माहिती आहे मैदानामध्ये असणं, आपलं अस्तित्व असणं किती महत्त्वाचं आहे आणि तो स्वतःसाठी नव्हे तर आमच्या टीमसाठी, क्रिकेटसाठी मैदानामध्ये थांबला आहे. आज व्हॅलेंटाईन डे आहे, आज प्रेमाचा दिवस आहे आणि हे वैभव थेरचं क्रिकेटवरती असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळालं. वैभव याला स्क्रीनवरती आपण पाहतोय, थोडासा चालताना त्याला त्रास होतोय, तरी देखील तो मैदानावरती थांबला. मगाशी सुद्धा उल्लेख केला होता, आज प्रेमाचा दिवस आहे, व्हॅलेंटाईन डे आहे, परंतु तो आपलं क्रिकेटवरती असलेलं प्रेम, क्रिकेटवरती असलेली आपली श्रद्धा, ज्या खेळानं आपल्याला मोठं केलं आहे त्याच्या प्रती असलेलं प्रेम आणि तो मैदानामध्ये उभा राहिला आहे. त्याला आपण स्क्रीनवरती पाहतोय. टीमचा कॅप्टन, दर्जेदार बॉलिंग त्याची पाहायला मिळाली. 4 धावांचं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं. दुसरा गोलंदाज आहे आदित्य. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. लॉंग ऑन, मिड विकेट, लॉंग ऑफ असे 3 खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून आपल्याला पाहायला मिळतात. आदित्य चांगला गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल, पहिलाच बॉल हा कमी गतीने टाकला, स्लोअर बॉल पाहायला मिळाला. चांगला टप्पा होता, आतमध्ये येणारा बॉल. प्रकाश बदे पुल करण्याचा प्रयत्न करतोय आणि या चेंडूवरती मिळते ती 1 धाव. 5 धावा धावफलकावरती आहेत. कुणाल डायरे, tenniscricket.in ची संपूर्ण टीम आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलवरती आपण ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करू शकतोय. गौरव सावंत आणि संपूर्ण त्यांची टीम महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आज 6 पेक्षा जास्त ठिकाणी गौरव सावंत यांचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे आणि आज KPL मध्ये कुणाल डायरे या संपूर्ण टीमला लीड करतायत. उर्ध विकेटनं चांगला बॉल आहे, खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय, 1च धाव मिळते. दोन्ही टीमच्या अस्तित्वाची लढाई मैदानामध्ये सुरू आहे. KPLच्या 8व्या पर्वामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपण टिकून राहण्यासाठी ही मॅच जिंकणं फार महत्त्वाचं आहे, कारण दोन्ही टीमनं एक सामना गमावलेला आहे. त्याच्यामुळे ही मॅच डू ऑर डाय परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आदित्य एक चांगले बॉलर आहेत. किरवलीचा हा खेळाडू आहे, चांगलं क्रिकेट सातत्याने त्याचं आपण पाहत असतो. मिड विकेटला चुकी झाली आहे, सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं जात आहे. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. शांताराम कोळंबे, प्रकाश बदे, प्रकाश कडाऊचे आहेत, शांताराम चांदईचे खेळाडू आहेत आणि 10-12 वर्षाचा अनुभव दोन्ही खेळाडूंच्या पाठीमागे आहे, त्यामुळे चांगला खेळ त्यांना करावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूनं आदित्य, किरवलीचा हा खेळाडू, सातत्यानं किरवलीकडून पहिलं दुसरं षटक हाताळताना त्याला आपण पाहत आलोय आणि चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. चेंडू पायावरती आदळलाय. टो क्रशिंग यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला, अगदी यॉर्क बॉल पाहायला मिळाला. बॅट्समन शफल झाले होते, पायावरती लागला, अपील केलं गेलं आणि या चेंडूवरती कोणती धाव नाहीये, कारण शॉट ऑफर केला नव्हता. लेफ्ट करण्याचा प्रयत्न होता
आणि ज्या ज्या वेळेला शॉट ऑफर केला जात नाही त्या त्या वेळेला डेलिब्रेट दिला जातो आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तेच पाहायला मिळालं. आमचे शशी साटम सर आहेत, सूर्यकांत आडावकर सर आहेत आणि धनंजय कोळी सर आहेत. हे क्वालिफाईड अंपायरचं पॅनल महाराष्ट्र नव्हे तर कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश या बऱ्याचशा राज्यांमध्ये जाऊन हे अंपायर मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असतात. हवेत खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत होता, झेल टिपला जातोय आणि दुसरा फलंदाज होतोय बाद. चांगलं संगीत या ठिकाणी वाजवलं. खरं तर पाठीमागच्याच बाजूला, या मैदानाच्या पाठीमागच्या बाजूला कर्जत पुणे जी रेल्वे आहे ती या घाटातून प्रवास करते. ज्या ठिकाणाहून रेल्वेच्या लोणावळा बोरघाट परिसरातील रेल्वेच्या घाट प्रवासाला सुरुवात होते तो पाठीमागचा सह्याद्रीच्या कुशीतला भाग आपल्याला पाहायला मिळतो. आणि मैदानाच्या आतमध्ये संकेत बाबरे आता आलाय. टीमचा कॅप्टन संकेत बॅटिंग करण्यासाठी आलाय आणि या चेंडूवरती घेतली जाते ती एक धाव. संकेत बाबरेला विकेटवरती आता थांबावं लागेल. प्रकाश बदेला विकेटवरती थांबावं लागेल. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं फार गरजेचं असेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 10 धावा धावफलकावरती आहेत. स्वर्गीय रोहिदास तिखंडे स्मृती 11 टीमच्या कॅप्टननं टॉस जिंकला. त्यानं निर्णय घेतला फिल्डिंगचा आणि निर्णय अगदी योग्य ठरवला. पहिल्या ओव्हरमध्ये कॅप्टननं चांगली बॉलिंग केली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आदित्यची चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. 5च्या ॲव्हरेजनं 10 धावा आहेत. या मैदानाचा विचार केला तर 86 धावा आज आपण पाहिल्या बॅटिंग करत असताना RR फाउंडेशन टीमच्या माध्यमातून. मागच्या मॅचमध्ये ध्रुवी एंटरप्राइजेस संघानं 57 धावा जमा केल्या होत्या आणि त्या 58 धावांचा पाठलाग सहज होताना पाहिलाय. अशा परिस्थितीमध्ये संकेत बाबरे आणि प्रकाश बदे यांच्यावरची जबाबदारी आता वाढली आहे. चांगला खेळ करावा लागेल. 30 सर्कलचे निर्बंध आता हटवले गेलेत. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आता पाहायला मिळतंय. वैभव थेर टीमचा कॅप्टन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यॉर्कर बॉल सन्मान दिलाय. हा चांगला बॅटर आहे, फक्त त्याला सन्मान देण्याचं काम केलं. 11 धावा धावफलकावरती लागतायत. आपण म्हणतो ना एव्हरी ड्रॉप्स मेक्स ओशन, थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल डबल धावसंख्या जमा केली जाते, डावाला आकार दिला जातो आहे, परंतु मोठे फटके येणं देखील तितकंच गरजेचं असेल. 60-65 धावा देखील सेट केल्या गेल्या पाहिजेत, कारण हे मैदान नेहमी बॅटरच्या फेवरमध्ये फलंदाजांचं नंदनवन असलेलं मैदान म्हणून याचा उल्लेख केला जातो. फुलटॉस बॉल समोरच्या रिझनमध्ये खेळले. डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आहे. एकच धाव मिळते. रॉनी एक स्टायलिश खेळाडू रॉनी मराडे त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करत असताना 12 धावा धावफलकावरती आहेत. इंजोर्ड झाला होता. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल टाकताना स्किड झाला आणि उजव्या पायावरती पूर्ण शरीराचं वेट ट्रान्सफर झालं होतं. क्रॅम्प आला होता वैभवच्या, परंतु तिथून तो उभा राहिला. स्वतःसाठी नव्हे संघासाठी उभा राहिला आणि चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, एलिव्हेशन नाही आहे, सहज सोपा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि तिसरा फलंदाज संकेत बाबरे कॅप्टन होतोय बाद.
संकेत बाबरे बाद झालाय आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय सौरभ बाबरे. मैदानाच्या आतमध्ये सौरभ बाबरे आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी विकेट गेली आहे आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. मंगेश होते, मंगेश कोळंबे चांदईचे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग लॉंगॉनला पाहायला मिळाली. रखरखत्या उन्हामध्ये अगदी वरती नजर ठेवत चेंडू जज करणं थोडंसं डिफिकल्ट असतं. अशा परिस्थितीमध्ये चांगला झेल टिपला गेला आणि वैभवची चांगली बॉलिंग डॉमिनेट करतोय प्रतिस्पर्धी संघाला. फुल टॉस, खराब चेंडू, डोक्याचा वापर केलाय, फक्त दिशा दिली आहे आणि या बॉलवरती सौरभ बाबरेच्या बॅटमधून येतोय मच निडेड चौकार. होता फुल टॉस बॉल डायरेक्टली बॅटवरती घेतला आणि स्वीप करत असताना कलात्मक फटका दिशा देण्याचं काम केलं. सौरभ बाबरे एक चांगले बॅटर आहेत. चांगला खेळ त्यांना दाखवावा लागणार आहे. बंजारपाडा ग्रामीण क्रिकेटकडून नेहमी खेळताना त्यांना आपण पाहिलंय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा यॉर्कर अगदी ऑनसाईडला खेचायचं होतं आणि लास्ट मोमेंटला बॅटरनं फक्त पुढे सन्मान दिला. एकूण धावसंख्या आहे 17. शांत बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी करणाऱ्या टीमचं कौतुक केलं पाहिजे. रोखलंय, डॉमिनेट करतायत, मोठे फटके मारू देत नाही आहे. फलंदाजांना थांबवलं जात आहे, धावांना अंकुश लावला जातो आहे. परंतु आता मात्र मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करायची असेल तर मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. आदिराज 11 संघाच्या खेळाडूंना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. वैभवना अगोदरच ओळखलं होतं शांतारामला, कारण शांताराम आणि वैभव हे बऱ्याच वेळेला गेली कित्येक वर्ष ग्रामीण क्रिकेटमध्ये एकत्र खेळतायत. त्याच्यामुळे ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातो, ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातो. हे चांगल्या प्रकारे स्टान्सवरून ओळखलं वैभवनं आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि ओव्हर फार महत्त्वाची आहे. आदित्य हा गोलंदाज आहे. आदित्य बडेकर किरवलीचा खेळाडू आहे. स्वतःचं दुसरं संघाचं 4थं षटक घेऊन तो आलाय तमनाथ एंडकडून. 17 धावा धावफरकावरती असताना ही ओव्हर फार महत्त्वाची आहे. या ओव्हरमध्ये मोमेंटम आता मिळवावा लागणार आहे. धावांची गती वाढवावी लागणार आहे. सौरभ बाबरे आणि शांताराम कोळंबेला या दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे, परंतु दुसऱ्या बाजूनं ताकदवान बॉलर आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च करणारा. पंचांकडे अपील बॅटकट सांगत असताना एकच धाव या चेंडूवरती येते. सिंगल डबल्सवरती आता भर द्यावा लागतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे आणि खरं तर गोलंदाजी करणाऱ्या टीमचं आपण कौतुक केलं पाहिजे. खोलवर टप्प्याचे बॉल, गुडलाईन स्पॉटवरून उसळी घेणारे बॉल आणि बाहेर वळवणारे बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. शिस्तप्रिय अशी गोलंदाजी राहिली आहे. बॉलिंगमध्ये डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळाले, अनुशासन आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय रोहिदास तिखंडे स्मृती 11 टीमकडून. चांगली फिल्डिंग सेट केली आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आहे, स्क्वेअर लेग फिल्डर आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप कव्हर असे 5 सीमारेक्षक आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट, फ्लाइंग स्लिप आहे, लेग स्लिप आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे आणि एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला. फुलटॉस बॉल शरीरावरती टाकला. फुलटॉस बॉल पण टाकले जातात, पण ते इतके वेगात टाकले जातात ना की बॅट्समनला कनेक्ट करणं थोडंसं डिफिकल्ट होतोय. एकच धाव या चेंडूवरती येते. 19 धावा. सागर भोईर
तमनाथचे आमचे अतिशय चांगले गुणलेखक, एक वेल क्वालिफाईड पर्सनॅलिटी म्हणून सातत्यानं आम्ही त्यांना बऱ्याचशा स्पर्धांमध्ये भेटत आलो आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. वेस्ट राईट नो चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी घेण्यात आली आहे. 5 कॅमेऱ्याच्या सहाय्यानं ही स्पर्धा कव्हर केली जाते. 4 कॅमेरे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चारही बाजूला पाहायला मिळतात. चांगलं कॅमेरा वर्क आहे. क्लॅरिटी, क्वालिटी, टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम ही स्पर्धा सातत्यानं अगदी पहिल्या पर्वापासून कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळते. आमचे नरेश तुपे, महेश तुपे, फेअर डिलिव्हरी आहे. नरेश तुपे, महेश तुपे यांचं हे सगळं व्यवस्थापन, मंडप डेकोरेटर्स आमचे तमनाथचे, सगळी व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केली आहे. फार चांगला स्टेज, एखाद्या पॅव्हलियनमध्ये बसल्यानंतर येणारा फील आमच्या स्टेजमध्ये बसल्यानंतर, आणि स्टेजच्या अगदी बाजूला असलेलं आमचं हे ऑफिशियल कॉमेंटेटर, ऑफिशियल आमचं टेक्निकल टीमसाठी बनवलेलं हे टेक्निकल रूम, फार चांगलं त्यांचं नियोजन देखील या स्पर्धेमध्ये लाभलं आहे. या चेंडूवरती येते ती एक धाव. चांगली बॉलिंग राहिली आहे आदित्यची. आदित्यनं आत्तापर्यंत धावा खर्च केल्यात त्या 8, कारण एक लेगबाईची धाव आली होती आणि एक महत्त्वाची विकेट देखील त्याला मिळाली आहे. चांगली बॉलिंग आदित्य बडेकर किरवली एक्सप्रेस मैदानावरती करत असताना पाहायला मिळते. फुलटॉस बॉल, ताकदीचा वापर केला जातो आहे. ताकद लावली जाते परंतु टायमिंग प्रॉपर होत नाही आहे. वेगानं बीट केलं जातं बॅटरला, वेगवान गोलंदाजी होती आहे. सुरुवातीलाच म्हटलं होतं हे सगळे ग्रामीण क्रिकेटचे कर्जत टेनिसमध्ये एकत्र खेळलेले खेळाडू आहेत. एकमेकांच्या विरोधामध्ये आज खेळतात. ग्रामपंचायत लीग व वॉर्ड वाईज लीगमध्ये सगळे एकत्र खेळतात. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचा स्ट्रॉंग झोन, प्रत्येक खेळाडूचा वीक झोन, प्रत्येक खेळाडूचे कच्चे दुवे, प्रत्येक खेळाडूचे पक्के दुवे यांना चांगल्या पद्धतीने ठाऊक आहेत. यावेळेला चांगला फटका, बॉलला हवेमध्ये फेकलंय परंतु क्षेत्ररक्षक आहे, वॉल जज करतोय बॉलला. काय दर्जेदार झेल टिपला जातोय आणि बॅटर होतोय सौरभ बाबरे. बॅक टू द पॅव्हलियन. नितेश तिखंडे याला आपण स्क्रीनवरती पाहतोय. रॉनी मराठे आहे. एक स्टाईल, नितेश तिखंडेनं एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. आणि कर्जत तालुक्यातील एक जबरदस्त ऑलराऊंडर, आमच्या अगदी जवळचे मित्र नामदेव मार्के, भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असलेले, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. येस, थँक्यू सूरज. जाऊया आपण मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय RR11चे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. ऋषीशेठ राणे, अगदी मला वाटते तिसरं पर्व ज्यांच्या आयोजनात KPLचा आपण यशस्वीरित्या मार्गक्रमण केला होता, ते ऋषीशेठ राणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल राजेश यादव मोडक यांना की आपल्या शुभ हस्ते आपण ऋषीशेठ राणे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. यशस्वी उद्योजक, अगदी म्हणायला गेलं तर फार मोठं व्यक्तिमत्व, आणि त्यातून आज RR11चे संघ मालक म्हणून या व्यासपीठावरती ते उपस्थित आहेत. त्यांचा मुख्य सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. अगदी शाही सन्मान याला म्हणावा लागेल. आणि मायेची उबदार प्रेमल शॉल आणि त्या समेत शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून एक सन्मान चिन्ह दिलं जाते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्याच समेत या ठिकाणी आपण पाहतोय आमचे स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11चे संघ मालक मनोजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल.
विनंती करेल राजाजी मोडक यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचे. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय हर्षदजी सावंत सर उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. हर्षदजी सावंत सर. एकीकडे मॅच कंटिन्यू होईल. स्कोरर आपण मॅचकडे जरा कॉन्सन्ट्रेट करा. अगदी काही क्षणातच आम्ही कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन आणू. पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी 22 धावा धावफलकावरती आहेत. 5वी ओव्हर घेऊन आलाय मंगेश. पहिलाच बॉल या वेळेला चांगला फील्ड केला जातोय आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. त्याच समय त्या ठिकाणी सूरजजी राणे उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सूरजजी राणे यांचा सन्मान. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय अगदी मायरा 11 संघाला बहुतांशी प्रत्येक स्पर्धेमध्ये पॅक करताना दिसून आलेले व्यक्तिमत्व ते म्हणजे नरेशजी भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. चांगला स्ट्रोक यावली. क्षेत्ररक्षक फार चपलाईने क्षेत्ररक्षण करताना दिसलं. फार चांगलं प्रोटेक्शन. नरेशजी भगत यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. तदनंतर या ठिकाणी कर्जत टेनिस पटलावरती एक नाव जरूर आपल्याला पाहायला मिळालं. ते म्हणजे नामदेवजी मार्के. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. बत्तीस धावा धावफलकावरती आहेत. मंगेश कोळंबेच्या विरोधामध्ये आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. बॅट्समन विपुलच्या बॅटमधून दोन वेळा 2 धावा आल्या आणि तदनंतर हा षटकार आलाय. आणि यांची वाट बघतायत. तर अमर भोईर यांनी अमोल भोईर यांच्याशी संपर्क साधा. अमर भोईर आपण कुठे असाल तर त्यांनी अमोल भोईर यांच्याशी संपर्क साधा. बॅटर आउट झालेला आहे. विपुल ऐनकर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट मात्र गमावतोय. 5वा फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या संघाचा, आदिराज 11 संघाचा. आणि संघाची धावसंख्या आहे ती 32. चांगली बॅटिंग करत होते विपुल. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गमवावी लागली. 5 बॉलमध्ये 11 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि नवीन बॅटर किरण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विकेट या ठिकाणी जाते. पडझड पाहायला मिळते. आणि मंगेश आता मात्र कमबॅक करत असताना लगातार 2 बॉलवरती 2 विकेट घेतोय. लोअर फुलटॉस बॉल शरीरापासून अगदी लांबून खेळले. बॉल हवेमध्ये टॉस केला. सहज सोपा झेल त्या ठिकाणी टिपला गेला.
विकेट गेल्यात आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. स्पर्धेतली विकेट हॅट्रिक नोंदवली जाणार का? गोलंदाज मंगेश कडून याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 32 धावा, 6 बॅटर आउट झालेत आणि ऑन हॅट्रिक आहे तो मंगेश कोळंबे. चांदई एक्सप्रेस चांगली बॉलिंग करत असताना चांगला चेंडू यॉर्कर होता आणि या चेंडूवरती मिळते ती एक धाव. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय नितीनजी भासे उपस्थित झालेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती राजाजी मोडक यांना करतो. आदरणीय नितीनजी भासे. आणि या मैदानावरती चांगली मॅच मैदानावरती रंगली जाते. अधिराज 11 संघानं टॉस हरल्यानंतर बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली. 5 ओव्हरमध्ये 33 धावा जमा केल्या. शेवटचं षटक आता बाकी आहे. रुपेश मस्कर हालिवलीचा खेळाडू, शांताराम कोळंबे चांदईचा खेळाडू मैदानामध्ये उपस्थित आहे आणि चांगला खेळ त्यांना करावा लागेल. या मैदानावरती या स्पर्धेमध्ये एक मोठा सत्कार आपल्याला पाहायला मिळणार आहे 16 तारखेला. ISPL सीझन 2 मध्ये या विभागाचा एक सुपरस्टार खेळाडू ज्यानं आपल्या कर्जतचं नाव, रायगडचं नाव इंटरनॅशनल लेवलला नेलं, तो उमरोली गावचा सुपुत्र साहिल लोंगले याचा सन्मान 16 तारखेला केला जाणार आहे. कर्जत टेनिस कमिटीच्या वतीनं एक भव्य सत्कार 16 तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर ही आपल्या खेळाडूंसाठी अभिमानाची बाब आहे की याच स्पर्धांमध्ये खेळणारा खेळाडू आज एक मोठ्या लेवलला व्यावसायिक स्पर्धेमध्ये आपल्या गावाचं, आपल्या विभागाचं, आपल्या तालुक्याचं नाव रोशन करतोय. 33 धाबा धावफलकावरती आहेत. KPL ही स्पर्धा म्हणजे शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून हिचा नेहमी उल्लेख केला जातो. वेळेमध्ये सामने सुरू होतात. अत्यंत डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक निर्णयाचा या ठिकाणी सन्मान केला जातो. कोणत्याही प्रकारचा गैरवर्तणूक केली जात नाही कोणत्याही खेळाडूकडून. आणि हे सगळे खेळाडू जवळजवळ 100पेक्षा जास्त गावं या KPLला संलग्न आहेत. हे सगळे खेळाडू या स्पर्धेची प्रतीक्षा करत असतात. परंतु मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्याची प्रतीक्षा होती. परंतु घडलंय काय तर रुपेश मस्कर बाद होतोय आणि 7वा फलंदाज परतीच्या प्रवासाला. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत आणि 7 बॅटर या ठिकाणी बाद झालेले आहेत. बॅटिंग करणारा संघ आता संघर्ष करतोय. संघर्ष पाहायला मिळतोय. विकेट गमावले जात आहेत. कोणती पार्टनरशिप होत नाही आहे. खरं तर पार्टनरशिप बिल्ड झाली असती, सिंगल डबल एकात मोठा फटका आला असता तर सगळं काही वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. आणि आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेल त्या ठिकाणी घेतला जातोय आणि या चेंडूवरती देखील बॅटर आल्या पावली माघारी. अक्षय लोंगले बाद झालाय आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय या कर्जत टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अभिषेकजी गायकर यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. मॅन ऑफ द सिरीजची जी बाईक आहे त्या ठिकाणी ते उभे आहेत. गेली 8 वर्ष कर्जत तालुक्याच्या अभिमानाची, स्वाभिमानाची ही स्पर्धा त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होतीये आणि दिमागदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय कर्जत कमिटीच्या वतीनं. कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कटचा फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. रणविंद विकेट फार चांगली आहे. स्वर्गीय रोहिदास तिखंडे स्मृती 11 संघ, नितेशजी तिखंडे यांचे पिताश्री यांच्या नावानं हा संघ मैदानामध्ये खेळतोय. नितेश तिखंडे यांची चांगली कामगिरी आज या मॅचमध्ये राहिली आणि वैभव थेरची कमिटमेंट पाहायला मिळाली. दुखापत झालेली असताना तो संघासाठी मैदानामध्ये थांबला
आणि काय चांगल्या रीतीनं त्यांनी सगळ्या खेळाडूंना आज लीड केलंय. स्लोअर बॉल, गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. स्क्रीनवरती पाहतोय आपण अभिषेकजी गायकर आहेत, त्याचबरोबरीनं रायगड टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव राजेशदादा मोडक, मोठमोठ्या व्यावसायिक संघांना जे नेहमी पुरस्कृत करत असतात रिया 11 नावानं, ते राजेशदादांना आपण स्क्रीनवरती पाहिलं. टर्न करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी फलंदाज होतोय धावचित. कमान डीजे. नऊ बॅटर आतापर्यंत बाद झालेले आहेत. रिया 11 या नावानं बऱ्याचशा मोठमोठ्या व्यावसायिक संघांना पुरस्कृत करणारे राजेशदादा यांना आपण पाहतोय आणि मनसे चषक गारपोलीचे यशस्वी आयोजक आमचे निकेतजी राऊत, जे या स्पर्धेमध्ये स्कोरर म्हणून काम पाहत आहेत, त्यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. कल्पेशची जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. 4 बॉल त्याने टाकलेत, 2 विकेट त्याला मिळालेत आणि 1 रनआउट स्वरूपामध्ये विकेट देखील पाहायला मिळाले. आमचे अगदी जवळचे मित्र नामदेवजी मार्के यांना देखील आपण पाहतोय, ज्यांचा संघ सुपर 10 साठी क्वालिफाय झालाय. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे आणि 2 चेंडू अजून या सत्रामधील बाकी आहेत. लास्ट बॉल आहे. 2 फुलटॉस बॉल शॉट कव्हरला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज देखील होतोय धावबाद. पहिलं सत्र संपलं. एकूण धावसंख्या झाली आहे 35 आणि 36 बॉलमध्ये 36चं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे स्वर्गीय रोहिदास तिकंडे स्मृती 11 संघासमोर. राजेश दादा आणि अभिषेकजी गायकर यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय, ज्यांचं फार चांगलं आयोजन आणि या आयोजनामध्ये संपूर्ण कमिटीचं आपण मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत. अभि देवगरे आहेत, जे आज खेळाडू म्हणून कॅप्टन म्हणून मैदानामध्ये खेळतात. देवा भोईर आहेत. ज्या ठिकाणी देवा भोईर असतात ना, त्या ठिकाणी क्रिकेटच्या प्रत्येक नियमांचं तंतोतंत असं पालन केलं जातं. शिस्त ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असते. छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ यांच्या माध्यमातून देवा यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं आपण मोठमोठ्या स्पर्धा पाहत असतो. दशरथ देशमुख एक चांगले सिनियर खेळाडू आहेत, अगदी अलीकडे 40+ आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील मोलाचं सहकार्य महेशजी मोरगे आहेत, अक्षयजी मात्रे आहेत, रोहनजी शेख आहेत, विकी पाटील आहेत, शहाबुद्दीन शेख आहे. शहाबुद्दीन आज चांगलं त्यांचं उपस्थिती आहे अगदी सकाळपासून. अनिलजी माळी आहेत, सूरजजी कोंडिलकर आहेत. ही सगळी कर्जत टेनिस क्रिकेटची कमिटी आहे आणि सातत्यानं गेली 8 वर्ष या स्पर्धेचं यशस्वी आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि कर्जत टेनिस क्रिकेटमधला एक मोठा खेळाडू आपण पाहतोय, त्या ठिकाणी रॉनी देखील आलेला आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी प्रितेशजी बोंबे आणि अंकुशजी बोंबे यांनी पुरस्कृत केलेली बाईक आणि त्याचबरोबरीनं कडावचे आमचे उद्योजक मंगेशशेठ पवाळी यांच्याकडून देखील स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आली आहे. मला वाटतं मगाशी रज्जू पवाळी देखील आले होते. रज्जू पवाळी एक चांगले कलाकार आहेत, त्यांच्या रील्सला फार मागणी असते आणि गतवर्षी कर्जत प्रीमियर लीग्समध्ये त्यांनी बनवलेली एक जी रील आहे तिला 54,000पेक्षा जास्त व्ह्यूज देखील आपल्याला पाहायला मिळाले. पुढच्या सत्राला सुरुवात होईल आणि मायक्रोफोनवरती असतील आमचे निलेशजी मर्डेकर सर.
आणि या वासरेकोंडा विभागातील एक अतिशय दर्जेदार समालोचक ज्यांना आपण सातत्यानं ऐकत असतो ते आमचे योगेशजी ढोले यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात, मराठीतला एक चांगला आवाज ज्यांनी सत्र क्रमांक 1 मध्ये धावतं वार्तांकन या पहिल्या डावाचं केलं ते चौकचे. मराठीतला एक चांगला आवाज सूरज हातमोडे सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. मैदानात दिशेने वळी आणि पाहूया सत्र क्रमांक 2 ची रंगत. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे बनवायची आहे एक धाव, म्हणजे 36 बॉल 36 धावांचं लक्ष आहे. मॅच आहे स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 विपक्ष अधिराज 11 अशी मॅच आहे. टॉस जिंकला स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी अधिराज 11 टीमला आमंत्रित केलं आणि टीमने बॅटिंग करताना बनवलेले आहे धावा 35. आता या 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 या टीमला हे लक्ष दिलेलं आहे. बॅटिंगसाठी स्ट्रायकर प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला नितेश तिखंडे, दुसऱ्या बाजूला मंगेश ही जोडी आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि एका बाजूला या षटकासाठी ऋतिक दळवी या नावाचा पर्याय पहिल्याच ओव्हरमध्ये निवडलेला आहे. गोलंदाजी धारदार करावी लागेल. माफ करा, आपण करेक्शन करूया. ओव्हर नंबर 1 मध्ये हर्षद तांबोळी आहेत. पहिले षटक हाताळतील. गोलंदाजीचा कस लागणार आहे कारण प्रत्येक बॉलच्या पाठीमागे प्रत्येक धाबेचा बचाव करायचा आहे. 36 बॉल 36 ची गरज. पहिला बॉल पडतोय सत्र क्रमांक 2 ला होते सुरुवात. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आज आगीच्या गोळ्यांप्रमाणे गोलंदाजी करावीच लागेल कारण धावा फार कमी आहेत. कमी धावांचा बचाव करताना धारदार गोलंदाजी मधली भेदकता, अचूकता या सर्व काही गोष्टी अंमलामध्ये आणाव्या लागतील आणि हर्षद तांबोळे यांनी पहिला बॉल ज्या प्रकारे टाकलाय ना, इरादे स्पष्ट केलेले आहेत. आमच्याकडे जे नाही ते स्वप्न आहे, आमच्याकडे जे आहे ना ते सर्वोत्तम आहे, हा दृष्टिकोन ठेवून पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकलेला आहे. तो डॉट. बॅटिंगसाठी फलंदाज मंगेश तयार. या बॉलला सन्मान दिलाय. बॅटचा चेहरा फक्त बॉलला दाखवला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त होतोय. पहिली धाव धावफलकावरती येत आहे. तुम्ही पाहताय कर्जत प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8 पर्व क्रमांक 1 पासून सुरू झालेला हा प्रवास पर्व क्रमांक 8 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. वर्षानुवर्ष या प्रीमियर लीगची महती आता वाढत चाललेली आहे. गेली 7 पर्व आपण या प्रीमियर लीगचा आस्वाद घेत आहोत. यंदाचं 8वं पर्व. स्ट्रायकर एंडला फलंदाज आता बॅटिंगसाठी होतील नितेश. यांचा प्रयत्न हाच होता की मला स्विच हिटचा फटका खेळायचा आहे, परंतु या बॉलच्या पाठीमागे आलाय तो डॉट बॉल. धारदार गोलंदाजीचे वार एका बाजूने होत आहेत. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉलचा रेशिओ वाढवावा लागेल. विकेट गुच्छामध्ये घ्याव्या लागतील, परंतु एका बाजूला धावा कशा येतील ना याचा प्रयत्न निश्चित करावा लागेल. 3 बॉलचा खेळ समाप्त होतोय. पहिली धाव धावफलकावरती येते. एका बाजूला नितेश तिखंडे आहेत, एका बाजूला मंगेश. बॅटची कडा. बॉलने गॅप शोधलाय. बॉल निघालाय थर्ड मॅनला. शर्यत लागली आहे बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये. बॉल सीमारेषेलगत अडवला गेलाय. संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत. बॅटची कडा घेऊन बॉल पाठीमागच्या बाजूला आला. 2 क्षेत्ररक्षकांना या बॉलने गुंगारा दिला आणि त्यानंतर बॉल थर्डमॅन पर्यंत जाऊन पोहोचला. क्षेत्ररक्षक गेले. बॉलचा पाठमोरा केला. या बॉलच्या पाठीमागे आल्या धावा 2 धावफलकावरती आहेत. 3 धावा. 36 धावांचा पाठलाग करत असताना टीम स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11.
उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब, हा वाईट बॉल आहे, पुन्हा एकदा टाकावा लागेल. या गोष्टींवरती नियंत्रण ठेवावं लागेल, आळा ठेवावा लागेल. ही वेळ वाटण्याची नाही तर धावा वाचवण्याची आहे आणि धावा वाचवाव्या लागतील. कोणतंच लक्ष छोटं मोठं नसतं, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपला मोठा निश्चित असला पाहिजे. त्यामुळे कमीत कमी धावसंख्येचा बचाव होऊ शकतो, मोठ्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. बॉलर पुन्हा एकदा हर्षद तांबोळी तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. वेग चांगला आहे परंतु दिशा खराब आहे. पुन्हा एकदा पंचाने दिशेला स्पष्ट नकार दिलं, पण दिशेला फार मोठं महत्व आहे. आयुष्याला जर दिशा नसेल तर जीवनाची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही. क्रिकेटमध्येही तसंच आहे, गोलंदाजाला दिशा असणं फार महत्वाचं आहे. आतापर्यंत याच ओव्हरमध्ये 2 दिशाहीन बॉल टाकलेले आहेत. धावा धावफलकावरती आलेले आहेत. 5-4 बॉलचा खेळ संपलेला आहे. हर्षद तांबोळे यांना अजूनही 2 बॉल टाकायचे आहेत. आतापर्यंत सुयश प्राप्त होऊ शकलेलं नाहीये अधिराज 11 या टीमला. डावखुरे हाताचे गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल अंगावरती येणारा बॉल आणि त्या बॉलला दाखवली आहे बॅटचा चेहरा आणि त्याच्यावरती मिळाले एक सिंगल धाव. शेवटचा बॉल आता या षटकातला प्रगती पथावरती असेल. कमी धावसंख्येचा सामना, परंतु कमी धावसंख्येच्या सामन्यालाही रोमांचकता येऊ शकते. फक्त तुम्हाला खेळाचं सादरीकरण चांगलं करावं लागेल. विविध गावातील खेळाडू कर्जत प्रीमियर लीग खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रीमियर लीग हा जो कन्सेप्ट आहे ना, या बॉलला सन्मान दिलाय. शेवटचा बॉल होता. या षटकातला दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. फक्त एकच धाव आणि एकावरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. 36 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती आलेले आहेत धावा. एका षटकाच्या अखेरी 7 बनवायच्या आहेत. 30 बॉलमध्ये इथून पुढे विजयासाठी धावा 29. आपण प्रीमियर लीग या कन्सेप्ट बद्दल चर्चा करतोय. 2008 साली हा कन्सेप्ट भारतामध्ये आला, इंडियन प्रीमियर लीग या नावाने. मग विविध राज्यातील खेळाडू प्रीमियर लीग मध्ये सहभागी झाले. त्याच्यामध्ये परदेशी खेळाडूंचा समाविष्ट होता आणि अशा प्रकारे इंडियन प्रीमियर लीगचा थरार रंगू लागला. त्यानंतर प्रीमियर लीग आपल्याला अनुभवायला मिळाल्या. जिल्ह्याच्या नावाने, राज्याच्या नावाने, तालुक्याच्या नावाने, विभागाच्या नावाने, गावागावाच्या नावाने, वाड्या वस्तीच्या नावाने प्रीमियर लीग उदयास आल्या. आणि प्रीमियर लीगचा मुख्य हेतू काय असतो की खेळाडूंमधले मैत्रीचे संबंध हे घट्ट आणि जिव्हाळ्याचे झाले पाहिजेत. हाच एक याच्या पाठीमागचा उद्देश. खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळालं पाहिजे, खेळाडू प्रमोट झाले पाहिजेत. हा प्रीमियर लीगचा जो व्यासपीठ आहे. म्हणूनच म्हटलं आता ना, क्रिकेटचा रंगमंच आहे. अरे रंगात रंगूया, माणसाला माणूस आणि खेळाडूला खेळाडू जोडूयात कर्जत प्रीमियर लीगच्या माध्यमातून. हा कर्जत प्रीमियर लीगचा दैदिप्यमान थरार आहे. ओव्हर नंबर 2ला सुरुवात होईल आणि संकेत बाबरे आलेले आहेत. एक चांगले ऑलराऊंडर आहेत. गोलंदाजीमध्ये चांगली चमक आहे. बॅटिंगमध्ये संकेत खास काही करू शकले नव्हते. गोलंदाजीमध्ये चमक दाखवावी लागेल. थोड्या वेळासाठी आशा पल्लवी झाल्या होत्या, परंतु यष्टीरक्षकाची साथ पाठीमागच्या बाजूला लाभू शकली नाही. आला तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी एकमेव पर्याय आहे टीम अधिराज 11 या टीमकडे. तर एका बाजूला स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 या टीमकडे पर्याय आहे चांगल्या बॅटिंगचा. याच्यामध्ये रंगलेली ही लढत. बॉलर तयार. आक्रमण केलं या बॉलवरती. बॉल सीमारेषा पलीकडे. शक्तिशाली पॉवरफुल बॉल सीमारेषा पलीकडे. गुल सरळ धावेंसाठी षटकार. धमाका केला त्यांनी मैदानाच्या आतमध्ये. धावा येत नव्हत्या ना, अशा वेळेस मात्र त्यांनी मोठा फटका खेळला आणि आशा पल्लवित केल्या. धावांचा वेग वाढवला आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 13 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. बॉलर पुन्हा एकदा संकेत बाबरे तयार. वेगाने टाकलेला बॉल, वेगाची दाहकता दाखवणारा बॉल आहे. पाठी ओढला, बॉलला उसळी प्रदान केली. या काही गोष्टी अंमलामध्ये आणल्या गोलंदाजी करताना संकेत बाबरे यांनी. हा डॉट बॉल टाकलाय. डॉट बॉल फार महत्वाचा आहे. मनोबल वाढणं फार महत्वाचं आहे. आज संघर्ष करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आणि संघर्ष हा पराकोटीचाच करावा लागेल. शरीरापासून दूर ठेवलेला बॉल डॉट बॉल आलाय. याच प्रकारची धारदार गोलंदाजी आज करावी लागेल.
तब्बल या ओव्हरमध्ये 4 बॉलचा खेळ संपलाय, 6 धावा खर्च केलेले आहेत, म्हणजे अजूनही 2 बॉल चांगले टाकावे लागतील. एका बाजूला त्यांच्या बॅटमध्ये षटकार आलाय, ते मंगेश तय्यार. 8 बॅटचा टोला, मिड ऑफला खेळाडू, विकेटचं पतन. फलंदाज मंगेश माघारी नाखुश आहेत आपल्या फटक्यावरती. इंग्राची साथ असे ढोलकीला, तशी मात्र या मॅचला साथ हवी आहे चांगल्या खेळाची, आणि तोच चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. एका बाजूला दुसऱ्या विकेटचं पतन झालेलं आहे, फलंदाज पहिल्या विकेटचं पतन झालंय, मंगेश माघारी आलेले आहेत. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आता वैभव खेर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. एका बाजूला संकेत बाबरे तयार होतील. या षटकातला शेवटचा बॉल घेऊन धावफलकावरती आहे. धावा 13, 36 धावांचं आहे लक्ष, आणि मैदानाच्या आतमध्ये वैभव थेर बॅटिंगसाठी आलेले आहेत. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर हा येईल का निर्धाव बॉल, तर हो, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावरती धावा आहे 13, म्हणजे इथून पुढे विजयासाठी बनवायचे आहे 24 बॉल मध्ये धावा 23. ऐकूया एक छोटस मधुर संगीत. असा गेलो आणि असा आलो. बनवायचे आहेत 23. गोलंदाजीसाठी क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी हर्षद तांबोळी यांना पुन्हा एकदा बोलवलेलं आहे, ज्यांनी षटक क्रमांक पहिलं हाताळलं होतं. त्यावेळेस त्यांनी 7 धावा दिल्या होत्या, परंतु पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. येणारे 24 बॉल 23 धावेंची गरज आहे. घायल तो यहाँ परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका ना वही यहाँ पर जिंदा आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज काही ना काहीतरी अडचणी आहेत, परंतु याच अडचणीतून आता मार्ग काढावा लागेल. बॉल पाठवलाय मिड विकेट, सीमारेषा पलीकडे, तडक फडक बेधडक कडक आलाय. या बॉल वरती षटकार. आहे जेव्हा जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आढावा घेतो की सर्वाधिक मोठा षटकार कुणी मारला, तर ते नाव आहे पाकिस्तानचं शाहिद आफ्रिदी. हे असे खेळाडू होते ज्यांनी क्रिकेट विश्वातला सर्वाधिक मोठा षटकार मारला. आई बॉल जर तुम्ही पाहिला तर फार दूरवरती जाऊन पडला. पाठीमागच्या एका मॅच मध्ये अमोल भोईर यांनी एक मोठा षटकार मारला होता. म्हणजे असे काही हे फटके आहेत ना, ते डोळ्याची पारणं फेडत आहेत. एका बाजूला हर्षद तांबोळी पुन्हा तयार होतील. काहीतरी वेगळं आज करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या गोष्टींमध्ये तरबेज आहेत त्याच गोष्टी आता कराव्या लागतील. आता वेळ अशी आली आहे ना जिथे स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःला करावं लागेल. हर्षद तांबोळी पुन्हा तयार, क्षमता आहे, प्रतिभा आहे, चांगलं सादरीकरण करावं लागेल आपल्या खेळाचं. बॉलर हर्षद तांबोळी तयार. बॉलला कट केलाय, बॉलने गॅप शोधलाय, बॉल सीमारेषा पलीकडे, सीमारेषा चिरतोय तलवारीच्या
बॉल धावा येतात 4. एका बाजूला आता विकेट मिळत नाहीयेत गोलंदाजी करताना. अधिराज 11 या टीमला विकेट घ्याव्या लागतील. सामना अजून संपलेला नाहीये, फक्त या मॅच मध्ये लढावं लागेल. प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न आज मोठा करावा लागेल. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल विकेटसाठी जाळं विणण्याचा प्रयत्न आहे. डावकुऱ्या हाताचे गोलंदाज आहेत. ओव्हर द विकेट आलेले आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून दूर गेला. हा डॉट आलाय. विकेट कशा मिळतील याचाच प्रयत्न करावा लागेल. विकेट आला तर सामना बनू शकतो. जिंदगी हो नहीं जो तुम्हें मिलती है, जिंदगी हो जिसे तुम बनाते हो. आयुष्य ते नाही जे तुम्हाला मिळतं, आयुष्य ते आहे ज्याला तुम्ही बनवता. आणि मॅच बनवायची आहे ना, तर आता लढावंच लागेल. बॉलर तयार. फटका चांगला बॉल थर्डमॅनला, सीमारेषा पलीकडे फरार. रन्स आणखीन मिळतील 4. आता 27 धावा धावफलकावरती आहेत. बॉलर तयार. पायांचा वापर आहे. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. फटका आहे कडक. बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक सरळ 4 धावेंसाठी. आता विजयासाठी इथून पुढे 5 धावांची गरज आहे. पाठीमागच्या बाजूला हा बॉल खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागच्या बाजूला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होईल. ही लेग बायच्या माध्यमातून धाव स्कोअर बोर्ड मध्ये अंकित केली जाईल. षटक क्रमांक आता 3चा खेळ संपला. धावफलकावर धावा आहेत तब्बल 3 षटकांच्या अखेरीस. 32 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये अवघ्या धावा 4. ऐकूया एक मधुर संगीत. अ, 18 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 4. हे समीकरण या मॅच मध्ये उरलेलं आहे. कठीण समय में सबसे बड़ा सहारा उमेद होती है आणि त्याच उमेदेवरती आता हा सामना अवलंबून आहे. आणि आता मोठी उमेद. संकेत बाबरे पुन्हा एकदा आलेले आहेत. मॅच खेचून आणतील का? गोलंदाजीसाठी तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आलाय तो डॉट. मिळणार नाहीये कोणतीही धाव. म्हणजे अशा प्रकारचे काही डॉट बॉल फार महत्वाचे आहेत. अशा प्रकारचे डॉट बॉल आले तर मॅच बनवू शकते. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतील का? बॉलचा पाठमोरा करण्यासाठी धावलेले आहेत, परंतु अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडली आणि विजयाचा कळस रवणारा फटका इथे आलेला आहे आणि बॉल सीमापार. धावा येतात. टीम स्वर्गीय रोहिदास सिखंडे 11 टीमने. टिपले वैभव थेर आहेत प्लेयर ऑफ द मॅच. आपण त्यांना देऊया हा सामनावीराचा पुरस्कार.
आपण त्यांना देऊया सामनावीराचा पुरस्कार. त्यांना विनंती की आपण या आणि आपल्या सामनावीराच्या पुरस्काराचा वैभव आपण स्वीकार करावा.